हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे नगरपालिका चौकात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून महिला आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की मागील महिन्यात शहरातील 2 गटात हाणामारी झाली होती, ज्यामध्ये परस्पर विरोधी गटांकडून एकमेकांवर फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या। वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलासराव भोसले यांनी ताबडतोब कारवाई करत काही जणांना अटक केली होती, तर काही जण अद्याप फरार आहेत। पोलिसांनी घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई केली। या मारामारीमध्ये अक्षय माने हा गंभीर जखमी झाला होता। त्याला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते, तर विरोधी गटाचे राहुल लोहार व रोहित पाटील या दोघांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते। अक्षय माने यांनी दिलेल्या जबाबानुसार व प्रवीण माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 307 गुन्हा दाखल करून संबंधितांची धरपकड सुरू केली, तर जखमी राहुल लोहार याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांवर 326 नुसार गुन्हा दाखल केला। अक्षय माने व त्याच्या साथीदारांवर देखील 307 नुसार व रॉबरीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राहुल लोहार, रोहित पाटील व इतर जणांच्या नातेवाईकांनी शहरात आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणस्थळी जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंखे, पोलीस निरीक्षक विलासराव भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली। सदरचे उपोषण विनापरवाना असून हे बेकायदेशीर आहे। फिर्यादी राहुल लोहार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे। सीपीआर रुग्णालयातील सरकारी मेडिकल ऑफिसरने दिलेल्या वैद्यकीय रिपोर्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत। तपासामध्ये पोलिसांनी सुरुवातीपासूनच पारदर्शकता जपत कायदेशीर कारवाई केली आहे, त्यामुळे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत। आपल्या मागण्यांसंदर्भात पुरावे असल्यास द्यावेत। पोलीस तात्काळ अक्षय माने व त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करतील असे आश्वासन डीवायएसपी डॉक्टर रोहिणी साळुंखे यांनी दिले। मात्र उपोषणकर्त्या महिला आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्या। मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। पेठ वडगावात मात्र या उपोषणाची चर्चा चांगलीच रंगत आहे। पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे शहरवासियांचे लक्ष केंद्रित झाले आहे। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव।